नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघालो आहोत जी आपल्याला आपल्याच आत घेऊन जाईल. हो, अगदी बरोबर. आपण जीवनाचा सर्वात लहान पण सर्वात शक्तिशाली घटकाबद्दल बोलणार आहोत, पेशी. आता पेशी म्हटल्यावर कदाचित शाळेतल्या विज्ञानाचा तास आठवेल, पण थांबा, आपण याला थोडं वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत. असं समजा की प्रत्येक पेशी म्हणजे एक स्वतःचं परिपूर्ण गजबजलेलं शहर आहे आणि आज आपण या सूक्ष्म शहराचे पर्यटक आहोत. चला तर मग या अद्भुत शहराची सफर सुरू करूया. आपल्या सफरीची सुरुवात एका खूप मूलभूत पण तितक्याच मोठ्या प्रश्नाने करूया. जरा विचार करा, एक छोटासा डोळ्यांना न दिसणारा जीवाणू असो किंवा समुद्रातला तो प्रचंड मोठा देवमासा किंवा अगदी आपण स्वतः, या सगळ्यांमध्ये एक समान धागा कोणता असेल? म्हणजे हे सर्व सजीव नेमके कशापासून बनलेले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी. हो, सेल. हाच तो धागा आहे जो सर्व सजीवांना एकत्र बांधतो. पेशी म्हणजे काय? तर सोप्या भाषेत ती आपल्या शरीराची एक वीट आहे. सर्वात लहान पण कार्यात्मक आणि मूलभूत घटक. याच्याशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. गंमत म्हणजे सेल हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय, जिथे त्याचा अर्थ होतो एक छोटी खोली. आणि हे नाव किती समर्पक आहे नाही का? कारण प्रत्येक पेशी खरंच एका छोट्या खोलीसारखीच आहे, जिच्यात खूप काही घडत असतं. एक संपूर्ण जग सामावलेलं आहे त्यात. तर मग ही छोटी खोली पहिल्यांदा कुणाच्या नजरेस पडली असेल? ही गोष्ट आहे साधारण 1665 सालची. रॉबर्ट हुक नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी स्वतः बनवलेल्या एका साध्या सूक्ष्मदर्शकाखाली झाडाच्या सालीचा म्हणजे कॉर्कचा एक पातळ काप पाहिला. आणि त्यांना काय दिसलं असेल? त्यांना चक्क मधमाशांच्या पोळ्यासारखी छोटी छोटी घरं दिसली, लहान लहान खोल्या. आणि म्हणूनच त्यांनी त्यांना सेल्स असं नाव दिलं. ती होती मानवाला पेशीची मिळालेली पहिली झलक. हा बघा, साधारण असाच काहीसा होता तो सूक्ष्मदर्शक. आजच्या आधुनिक उपकरणांपुढे हा खूपच साधा वाटेल, नाही का? पण विचार करा, याच एका साध्या यंत्राने विज्ञानात केवढी मोठी क्रांती घडवली. याने एका अशा जगाचे दरवाजे उघडले जे तोपर्यंत अदृश्य होतं. आपल्याच शरीरात आपल्या अवतीभोवती एक संपूर्ण सूक्ष्म विश्व दडलेलं आहे याची जाणीवच यामुळे झाली. खरंच किती अविश्वसनीय गोष्ट आहे ही. चला, इतिहासातून पुन्हा वर्तमानात येऊया आणि आपल्या पेशी शहराच्या सफारीला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. समजा आपण या शहराच्या अगदी वेशीवर म्हणजे मेन गेटपाशी येऊन पोहोचलो आहोत. आता आत जाण्यासाठी तयार आहात? कोणत्याही शहरात प्रवेश करायचा असेल तर सर्वात आधी काय लागतं? तर शहराची सीमा, त्याची तटबंदी, जी शहराचं संरक्षण करते आणि आत बाहेर जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवते. आपल्या पेशी शहरात हे महत्त्वाचं काम करतं पेशीपटल, किंवा ज्याला इंग्रजीत आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. हे म्हणजे शहराचं बॉर्डर कंट्रोल किंवा इमिग्रेशन डिपार्टमेंट आहे. ते खूप हुशार आहे. कोणाला आत घ्यायचं, कोणाला नाही, शहरात तयार झालेला कोणता माल बाहेर पाठवायचा, हे सगळं ठरवण्याचं काम हे पेशीपटल करतं. जणू काही एक अतिशय कार्यक्षम गार्डच आहे हा. तर मग या बॉर्डर कंट्रोलची नेमकी कामं काय आहेत? पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते पेशीला एक निश्चित आकार देतं. जशी शहराला एक हद्द असते तशी. दुसरं, शहराच्या आत ज्या महत्त्वाच्या इमारती आहेत म्हणजे अंगकं, त्यांचं संरक्षण करणं. तिसरं काम, जे आपण आत्ताच बोललो, ते म्हणजे निवडक पारगम्य पटल म्हणून काम करणं. म्हणजे निवडक लोकांनाच किंवा वस्तूंनाच आत बाहेर जाऊ देणं. त्यामुळे काय होतं? तर पेशीच्या आतलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण वेगळं राहतं. शहराची एक स्वतंत्र ओळख टिकून राहते. थोडक्यात काय, तर हे पटल म्हणजे शहराची भिंत, गेटकीपर आणि कस्टम ऑफिसर, सगळं काही आहे. चला, आपण पेशी पटलाची परवानगी घेऊन शहरात प्रवेश केला आहे. आत येताच आपल्याला काय दिसतं? एक मोठं मैदान किंवा एक मोकळी जागा, जिथे सगळ्या इमारती, कारखाने, रस्ते पसरलेले आहेत. हा जो भाग आहे याला म्हणतात पेशी द्रव्य किंवा सायटोप्लाझम. हा एका जेलीसारखा दाट द्रवपदार्थ असतो. आणि याच द्रवामध्ये शहरातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेगवेगळी अंगकं तरंगत असतात. शहरातल्या सगळ्या घडामोडी, देवाणघेवाण, वाहतूक, सगळं काही याच आवारात, याच पेशीद्रव्यात घडत असतं. हे शहराचं मैदान आहे, इथली हवा आहे, इथलं वातावरण आहे. आता आपण या शहरातल्या 2 सगळ्यात व्हीआयपी जागांना भेट देणार आहोत. एक म्हणजे जिथून शहराचा सगळा कारभार चालतो आणि दुसरं म्हणजे जिथून या संपूर्ण शहराला चालवण्यासाठी ऊर्जा मिळते, म्हणजे शहराचं सिटी हॉल आणि पॉवर स्टेशन. तर मग पहिला प्रश्न, कोणत्याही शहराचा मेंदू कुठे असतो?
जिथे सगळे प्लॅन्स बनतात, निर्णय घेतले जातात, नियम तयार होतात. पेशी शहरामधलं असं कंट्रोल सेंटर कोणतं असेल? अशी कोणती जागा असेल जिथे शहराची सगळी ब्लूप्रिंट म्हणजे अनुवंशिक माहिती जपून ठेवलेली असते? आणि एवढंच नाही तर शहर मोठं झाल्यावर त्याचं विभाजन कसं करायचं हे सुद्धा ठरवलं जातं. अगदी बरोबर. हे आहे केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस. हे आपल्या पेशी शहराचं सिटी हॉल किंवा महापौरांचं कार्यालय आहे. पेशीने काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं या सगळ्या सूचना इथूनच दिल्या जातात. हा पेशीचा बॉस आहे. या सिटी हॉलची जबाबदारी खूप मोठी आहे. बघा, पहिलं काम म्हणजे पेशीची सगळी अनुवांशिक माहिती सांभाळणं, म्हणजे आपलं DNA. हे DNA म्हणजे शहराच्या बांधकामाची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट आहे. प्रत्येक लहान सहान गोष्ट त्यात लिहिलेली असते. दुसरं, याच ब्ल्यूप्रिंटच्या आधारे पेशीच्या सगळ्या कामांवर नियंत्रण ठेवणं. तिसरं म्हणजे पेशी विभाजनात मदत करणं, म्हणजे एका शहरातून 2 शहरं कशी बनवायची याचं नियोजन करणं. आणि चौथं, अनुवांशिक गुणधर्मांवर नियंत्रण ठेवणं, म्हणजे आपले गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे जातील हे सुद्धा केंद्रकच ठरवतं. म्हणजे हा फक्त महापौर नाही, तर आर्किटेक्ट, सिटी प्लॅनर आणि इतिहासकार सुद्धा आहे. ठीक आहे, शहराचा कारभार कसा चालतो ते आपण पाहिलं. पण एवढं मोठं शहर चालवायला सगळ्यात जास्त काय लागतं? वीज, म्हणजेच ऊर्जा. लाईट, कारखाने, वाहतूक सगळं ऊर्जेवरच चालतं. तर मग आपल्या पेशी शहराला ही ऊर्जा कुठून मिळते? या शहराचं पॉवर हाऊस कोण आहे? ते आहे मायटोकॉन्ड्रिया. हे नाव जरा अवघड वाटेल, पण त्याचं टोपण नाव अगदी सोपं आहे, पेशीचे ऊर्जा केंद्र. शाळेत हे आपण सगळ्यांनीच ऐकलंय. पण याला पॉवर हाऊस का म्हणतात? कारण हे पॉवर स्टेशन काय करतं, तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाला ऊर्जेत बदलण्याचं काम करतं. ही प्रक्रिया म्हणजे पेशीय श्वसन. या प्रक्रियेतून ATP नावाचे ऊर्जेचे रेणू तयार होतात. हे ATP म्हणजे पेशी शहराची करन्सी किंवा चलन आहे. जसं आपल्याला काही खरेदी करायला पैसे लागतात, तसंच पेशीला कोणतंही काम करायला ATP लागतात. आणि हे ATP बनवण्याचा कारखाना म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. म्हणूनच हे इतकं महत्वाचं आहे. चला, शहराचं प्रशासन आणि ऊर्जा पुरवठा आपण पाहिला. आता शहराच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जाऊया, जिथे वस्तू बनतात, पॅकिंग होते आणि त्या शहरातल्या वेगवेगळ्या भागांत पाठवल्या जातात. शहराची अर्थव्यवस्था ह्याच भागावर अवलंबून आहे. या इंडस्ट्रियल हबमध्ये एक मोठी उत्पादन साखळी आहे. पहिली पायरी आहे आंत्रद्रव्य जालिका. हे एक मोठं जाळं आहे जे संपूर्ण पेशीत पसरलेलं असतं. हे पेशीला आतून आधार देण्याचं म्हणजे एक सांगाळा पुरवण्याचं काम करतं. पण त्याचं मुख्य काम आहे उत्पादन. काय बनवतं हे? तर प्रथिने आणि मेद म्हणजे प्रोटीन्स आणि लिपिड्स. आता या उत्पादन साखळीतली दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे रायबोझोम्स. हे अगदी छोटे छोटे कारखाने आहेत आणि यांचं एकच काम आहे, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स बनवणं. अनेक रायबोझोम्स या आंत्रद्रव्य जालिकेवर चिकटलेले असतात. जणू काही एका मोठ्या फॅक्टरी कॉम्प्लेक्समध्ये छोटी छोटी मशिनरी बसवल्या आहेत. ठीक आहे, कारखान्यात माल तर तयार झाला, पण त्याचं पुढे काय? त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करावं लागेल, त्यावर योग्य पत्ता टाकावा लागेल आणि मग त्याला योग्य ठिकाणी पोचवावं लागेल, नाही का? तर शहरातली ही कुरिअर सर्व्हिस किंवा पोस्ट ऑफिस कोण सांभाळतं? ते आहे गॉल्गी काय. हे शहराचं लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट आहे. हे पोस्ट ऑफिस खूपच कार्यक्षम आहे. कारखान्यातून आलेली प्रथिने आणि मेद हे आधी तपासतं. गरज असेल तर त्यात थोडे बदल करतं. मग त्यांना व्यवस्थित पॅक करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पॅकेटला कुठे जायचे, पेशीच्या आतच, दुसऱ्या ठिकाणी की पेशीच्या बाहेर, हे लक्ष्य निश्चित करून त्यांना रवाना करतं. या कामाशिवाय शहरात तयार झालेला माल बाहेर निर्यातच होऊ शकणार नाही. त्यामुळे हे काम खूप महत्त्वाचं आहे. शहर चालवायचं म्हणजे फक्त उत्पादन आणि प्रशासन पुरेसं नाही. शहराची देखभाल, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचीही काळजी घ्यावी लागते. नाही तर शहरात कचरा पसरेल, इमारती कोसळतील. तर आपल्या पेशी शहरातही एक अशी मेंटेनन्स आणि सपोर्ट टीम आहे जी 24 तास काम करत असते. या सपोर्ट टीममध्ये 3 मुख्य सदस्य आहेत. पहिले आहेत लयकारिका म्हणजे लायझोझोम्स. हे शहराचे स्वच्छता कर्मचारी किंवा कचरा व्यवस्थापन विभाग आहेत. पेशीमध्ये तयार होणारा कचरा, तुटलेले भाग किंवा बाहेरून आलेले अनावश्यक घटक या सगळ्यांना ते पचवून टाकतात. दुसरे सदस्य आहेत पेशीचा सांगाडा म्हणजे सायटोस्केलेटन. हे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्ते, पूल, इमारतींची फ्रेमवर्क. यामुळेच पेशीला तिचा आकार मिळतो आणि ती मजबूत राहते. आणि तिसरे सदस्य आहेत रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युओल्स. ही शहराची गोदामं आहेत.
यात अन्न, पाणी, पोषक तत्वे आणि कधीकधी टाकाऊ पदार्थही साठवले जातात. या तिघांमुळेच आपलं शहर स्वच्छ, मजबूत आणि स्वयंपूर्ण राहतं. आत्तापर्यंत आपण ज्या शहराची सफर केली ते एक प्रातिनिधिक शहर होतं. पण जशी जगात वेगवेगळी शहरं असतात, काही औद्योगिक, काही ऐतिहासिक, तसंच सजीव सृष्टीतही मुख्यत्वे 2 प्रकारची शहरं आहेत. एक म्हणजे वनस्पती पेशी आणि दुसरं म्हणजे प्राणी पेशी. दोन्ही शहरं आहेत, पण त्यांच्या रचनेत आणि गरजांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. चला, ह्या 2 शहरांमधले मुख्य फरक पाहूया. वनस्पती पेशी शहराभोवती एक अतिरिक्त मजबूत भिंत असते, जिला पेशी भित्तिका म्हणतात. ही त्यांना जास्त संरक्षण आणि आधार देते. प्राणीपेशींमध्ये ही भिंत नसते. दुसरा मोठा फरक म्हणजे हरितलवके. ही वनस्पती पेशींमधली सोलर पॉवर प्लांट्स आहेत. ती सूर्यप्रकाश वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राणीपेशींना हे जमत नाही. तिसरा फरक आहे गोदामांचा, म्हणजे रिक्तिकांचा. वनस्पती पेशींमध्ये पाणी साठवण्यासाठी एक प्रचंड मोठी मध्यवर्ती रिक्तिका असते. याउलट प्राणीपेशींमध्ये अनेक छोट्या छोट्या रिक्तिका असतात. याशिवाय प्राणीपेशींमध्ये पेशी विभाजनासाठी तारका केंद्र असतं, जे वनस्पती पेशींमध्ये नसतं. आणि स्वच्छता कर्मचारी म्हणजे लयकारिका प्राणीपेशींमध्ये असतात, पण वनस्पती पेशींमध्ये त्यांचं काम बऱ्याचदा ती मोठी रिक्तिकाच करते. तर असे हे 2 शहरांचे मॉडेल आहेत, प्रत्येकाच्या गरजांनुसार थोडे वेगळे. तर अशी होती आपल्या या सूक्ष्म शहराची सफर. किती अद्भुत आहे हे सगळं, नाही का? एक डोळ्यांना न दिसणारी पेशी, पण तिच्यात एक संपूर्ण शहर, एक परिपूर्ण व्यवस्था, एक संपूर्ण विश्व सामावलेलं आहे, जिथे प्रत्येक घटक, प्रत्येक अंगक आपापलं काम चोख बजावतं. एक विलक्षण सांघिक कार्य अविरतपणे सुरू असतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर एक पेशी इतकं गुंतागुंतीचं आणि सुनियोजित शहर असेल, तर विचार करा, आपल्या शरीरात अशा 1-2 नाही तर अब्जावधी पेशी आहेत. ही अब्जावधी शहरं एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि एकत्र मिळून काम करतात. तर मग आपण काय आहोत? आपण या अब्जावधी शहरांनी मिळून बनलेल्या एक विशाल साम्राज्य आहोत का? किंवा त्याहूनही मोठं काहीतरी? या प्रश्नावर विचार नक्की करा.